कोणता आमदार होणार सोलापूरचा खासदार? ऊसतोड कामगाराचा मुलगा की माजी मुख्यमंत्र्यांची कन्या? अर्थात प्रचाराचा सगळा गाभा सोलापूरचा फिरला तो याच मुद्द्यावरून। एकीकडे ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणजेच माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे। पण भाजपने मात्र यावेळी देखील म्हणजे 2019 ला पण उपरा उमेदवार दिला, नंतर 2014 ला देखील उपरा उमेदवार दिला आणि आता 2024 ला देखील बाहेरचा उमेदवार दिला। त्यामुळे सगळा प्रचाराचा मुद्दा जो आहे तो मुद्दा ऐरणीवर आला तो याच गोष्टीचं, आणि याच गोष्टीचं भांडवल दोन्हीही पक्षांनी केलं। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकार। सोलापूरची भूमिका अत्यंत महत्त्वाची काय तर सोलापुरामध्ये दोन्हीही जे एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत ते आमदार आहेत आणि दोघंही दिल्ली वारी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत किंवा दोघांनाही खासदार बनून दिल्लीत जायचंय। भाजपने देखील तरुण तडफदार उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसने देखील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलंय। आता सोलापुरात किती टक्के मतदान झालं तर मागच्या निवडणुकीपेक्षा 1% मतदानाचा घसरला। यावेळी 67.46% इतकं मतदान झालं। अर्थात या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका जी होती ती या विधानसभा मतदारसंघातील टक्केवारीची, कारण की इथं जर आता आपण परिस्थिती पाहिली तर यातले 5 जण हे महायुतीकडे झुकलेले किंवा महायुतीचे आमदार आहेत आणि एकमेव प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार आहेत। आपण जर विधानसभा मतदारसंघ निहाय पाहिलं तर मोहोळमध्ये 60.16% इतकं मतदान झालं। इथे यशवंत माने हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत। सोलापूर शहर उत्तर इथे 56.81% इतकं मतदान झालं। तिथे विजयकुमार देशमुख हे भाजपचे आमदार आहेत। सोलापूर शहर मध्य या ठिकाणी दस्तूर खुद्द प्रणिती शिंदे आमदार आहेत, त्यात सलग 3 टर्म आमदारकीला निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी 56.32% इतकं मतदान झालेलं आहे। 2009, 2014, 2019 या तिन्ही वेळा त्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार राहिलेल्या आहेत। अक्कलकोट या ठिकाणी सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आमदार आहेत, तिथं 55.31% इतकं मतदान झालं। दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख जे भाजपचे आमदार आहेत, जे पूर्वी खासदार देखील सोलापूरचे राहिलेले आहेत, त्या ठिकाणी 58.21% इतकं मतदान झालेलं आहे। तर पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे आमदार आहेत, तिथं 57.46% इतकं मतदान झालेलं आहे। एकंदरीत 2019 ची जर आपण समीकरणं पाहिली तर त्यावेळी तिरंगी लढत झाली होती। 2019 मध्ये भाजपनं वीरशैव लिंगायत समाजाचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांच्या विरोधात उभे होते दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे। पण या दोघांविरोधात वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर देखील उभे राहिले। ते अकोल्यात देखील उभे राहिले होते आणि सोलापुरात देखील उभे राहिले होते। अर्थात दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, पण सोलापुरातल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले ते प्रकाश आंबेडकर, कारण की त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जवळपास 1,70,000 इतकी मतं घेतली आणि सुशीलकुमार शिंदे यांचा 1,58,000 मतांनी पराभव झाला। म्हणजेच भाजप विरोधी मतांची विभागणी झाली आणि त्याचा फायदा भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामी यांना झाला। आतापर्यंत सोलापुरामध्ये ज्या 17 लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये 12 निवडणुका काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत, तर 4 निवडणुका या भाजपनं जिंकलेल्या आहेत। 1996 मध्ये लिंगराज वल्याळ हे भाजपकडून खासदार बनले, नंतर 98, 99 आणि 2009 ला सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे त्या ठिकाणी खासदार झाले होते। पण 2004 मध्ये मात्र भाजपचे सुभाष देशमुख खासदार झाले आणि अर्थात 2014 ला भाजपचे पुन्हा शरद बनसोडे हे खासदार बनले, तर 2019 ला जय सिद्धेश्वर स्वामी खासदार बनले होते। अर्थात यावेळी जय सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता भाजपकडून कट झाला आणि जो माढा लोकसभा मतदारसंघ आहे त्या माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे
तिथले आमदार राम सातपुते यांना अचानक भाजपनं सोलापुरातून खासदारकीचं तिकीट दिलं आणि त्यामुळं ही लढत अतिशय रंगतदार होणार हे क्लिअर झालं। अर्थात प्रणिती शिंदे वर्सेस राम सातपुते, आता या दोन आमदारांपैकी कोण खासदार होणार आणि कुठला खासदार दिल्ली वारी करणार याचंच लक्ष आता सोलापुरांकरांना लागून राहिलंय। मुळात राम सातपुते ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून त्यांची ओळख, नंतर ते माड्यातील माळशिरस मधून आमदार झाले, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांचा पराभव केला होता आणि फक्त 2590 मतांनी राम सातपुते निवडून आले होते। हेच उत्तम जानकर 2009 मध्ये देखील उभे राहिले होते, त्यावेळी हनुमंतराव डोळस जे दोनदा निवडून आले आमदार म्हणून, ते राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडून देखील उत्तम जानकरांचा 2009 मध्ये पराभव झाला होता। आता मुळातच या ठिकाणी वंचितनं यावेळी काय केलं तर वंचितनं यावेळी उमेदवार दिला राहुल गायकवाड, पण ऐनवेळी राहुल गायकवाडांनी माघार घेतली आणि त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांचं म्हणणं असं होतं की वंचितनं मला बंदूक तर दिली पण बंदुकीत घालायला गोळ्याच दिल्या नाहीत, त्यामुळे राहुल गायकवाडांनी ऐनवेळी माघार घेतली, वंचितची पंचायत झाली, MIMने देखील त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही, त्यामुळे भाजप विरोधी जी मतं आहेत दलित आणि मुस्लिम ही दोन्ही मतं आता जी भाजप विरोधी आहेत ती कदाचित काँग्रेसला मिळू शकतात आणि त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो। अर्थात यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर मुळातच भाजपच्या बद्दलची अँटी इन्कम्बन्सी हा महत्त्वाचा फॅक्टर, शिवाय त्या ठिकाणी उजनीच्या पाण्याचा प्रश्न, विस्कळीत पाणी पुरवठा, नंतर रखडलेली विमान सेवा आदी अनेक प्रश्न आहेत जे भाजपच्या विरोधात जातात। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा देखील भाजपवर नाराजीचा सूर आहे, शिवाय संविधान बदलण्याची सुप्त भीती देखील लोकांमध्ये आहे। या सगळ्या मुद्द्यांना खोडून काढताना राम सातपुते मात्र यांच्या मागे 5 आमदारांचं बळ आहे, त्यामुळे नेमकं होणार काय, सोलापुरातून कोणता आमदार खासदार होणार याचं उत्तर अर्थातच 4 जून रोजीच लागणार आणि मिळणार। पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।